नमस्कार मंडळी, मी गायत्री देवरुखकर रंगभूमी.com पॉडकास्टमध्ये तुमचं स्वागत करते. या पॉडकास्टद्वारे तुम्हाला नवनवीन लेख, कथा आणि विविध कलाकारांच्या मुलाखती ऐकायला मिळणार आहेत. या एपिसोडमध्ये आपण ऐकणार आहोत एक विनोदी कथा. ही कथा आपल्याकडे पाठवली आहे अनामिक वानखेडे यांनी. थँक्यू अनामिक. तुम्हालाही वेगवेगळ्या कथा आणि लेख आमच्यापर्यंत पोहोचवायचे असतील तर त्याबद्दल आम्ही एपिसोडच्या शेवटी माहिती देणार आहोत, त्यामुळे कुठेही जाऊ नका. तसंच तुम्हाला या विविध लेख, कथा आणि इतर नवनवीन उपक्रमांचा आस्वाद घ्यायचा असेल तर रंगभूमी.comला सोशल मीडियावर फॉलो अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. सादर आहे अनामिक वानखेडे लिखित कथा, करावे तसे भरावे. संध्या, माझा चहा. संध्याच्या सासऱ्यांनी जोरात हाक मारली. हो बाबा, आले घेऊन. संध्या, कुकरमध्ये डाळ घालू नको, टोपातच शिजव. तिच्या सासूबाईंचा फरमान. हो आई. अगं संध्या, माझे कपडे कुठे आहेत? मला जायचंय खेळायला, माहीत आहे ना तुला. नवऱ्यानं नवरा असल्याची आठवण करून देत सुरात नाराजी प्रगट केली. हो देते. संध्याच्या लग्नाला आता 15 दिवस उलटून गेले होते. नव्याचे 9 दिवस संपले म्हणून ती देखील मन लावून काम करीत होती. संध्याने चहा ठेवला. नवऱ्याला कपाटातून कपडे काढून दिले. डाळ काढून घेतली आणि सासऱ्यांना चहा देत सासूबाईंना बोलली, आई मी नाश्त्यासाठी उपमा करते, तेवढं निखिल भाऊंना उठवा. निखिल संध्याचा लहान धीर. नको उठवू ग बाई त्याला, आज रविवार, एकच दिवस तर मिळतो बिचाऱ्याला. संध्या डाळ घेऊन हॉलमध्ये येऊन बसली. अहो आई, माहीत आहे मला, पण उपमा गरमागरम खातील ते म्हणून बोलले. मग तुला गरम करून द्यायचा पण कंटाळा येतो का? सासूबाईंचं उत्तर. तसं नाही आई, स्वयंपाक तर मीच करते, पण गरम खातील इतकंच. वैभव, ऐकलं का बाबा? संध्या मॅडम म्हणतात स्वयंपाक मीच करते. आता मी करू का या वयात? यासाठी लावून दिलं का लग्न तुझं? सासूबाईंनी नाराजीच्या सुरात आपलं म्हणणं मांडलं. संध्या उठून निघून गेली. सासूबाईंनी कुठल्या तरी पेपरमध्ये वाचलं होतं, ॲल्युमिनियमच्या भांड्यात अन्न शिजवल्यानं त्याचं विष बनतं, म्हणून कितीही वेळ लागला तरी कुकरमध्ये अन्न शिजवायचं नाही, हा नियम तिने संध्याला सांगितला होता. संध्या मेकॅनिकल इंजिनियर. आजोबा शेवटच्या घटका मोजत होते. त्यांच्या समोर नातीचं लग्न व्हावं ही त्यांची इच्छा, म्हणून ती शेवटच्या वर्षाला असताना तिचं लग्न लावून दिलं. कॉलेजच्या पहिल्या दिवशी पहिल्या लेक्चरला तिच्या शिक्षकांनी शिकवलेला नियम तिला आठवला. न्यूटनचा गतिविषयक नियम. एखादी वस्तू तोवर गतिमान असते जोवर तिच्यावर दुसरी वस्तू आपल्या बलाचा उपयोग करून तिला थांबवत नाही. तिने तिच्या संसाराच्या पहिल्या दिवसापासूनच हा नियम घरात वापरायला सुरुवात केली होती. असंख्य महिला जशा न्यूटनच्या पहिल्या नियमानुसार वागतात तसंच तिचं वागणं असायचं. सासरे जागेवरून समोर असलेल्या रिमोटला मागायचे, तर ती काहीच न बोलता रिमोट हातात द्यायची. संध्याने किचनमध्ये पाय टाकल्यानंतर सासूने आपल्यासाठी किचनमध्ये प्रवेश बंद अशी समजूत करून घेतली होती. नवरा तर नवराच होता, शासकीय नोकरदार. भला मोठा पगार असल्याने त्याला काम करायचा कंटाळा यायचा. अगदी शासकीय कर्मचाऱ्याला शोभेल अशी त्याची वागणूक. कुठल्याही कामाला दिरंगाई, मात्र खाताना घाई. निखिल, संध्याचा दीर, वहिनी हक्काची नोकर असल्यासारखा तिला राबवून घ्यायचा. या सगळ्यात संध्याला स्वतःसाठी देखील वेळ नसायचा. मात्र संध्या न्यूटनच्या पहिल्या नियमाला पाळायची. आपण काही बोललो तर एका सरळ रेषेत जाणारी वस्तू अचानकपणे थांबेल आणि न्यूटनच्या नियमाविरोधात गेल्याने नक्कीच त्याचा परिणाम होईल हे तिला माहीत होतं. संध्याच्या आजोबांची प्रकृती आता सावरू लागली होती. कुठल्याही क्षणी त्यांचं इंजिन बंद पडेल असं असताना देखील त्यांची कुणी सर्व्हिसिंग करावी असे ते बरे झाले होते. आपण आजोबांच्या इच्छेसाठी इथे अडकलो आहोत याची तिला पूर्ण कल्पना होती, म्हणून ती आजोबाला नेहमी दोष द्यायची.
संध्याच्या इंजिनिअरिंगच्या पहिल्या दिवशी तिला प्रोफेसरने सांगितलेलं नेहमी आठवायचं. न्यूटनचे 3 नियम आयुष्यभर तुमच्या कामात येतील. ती देखील त्या नियमांना आपल्या आयुष्याशी जोडून बघायची आणि जे होईल जसं होईल ते होऊ द्यायची. संध्याने आपल्या कम्प्युटर इंजिनियर वडिलांना स्वतःचे कम्प्युटर पक्या रिपेअरिंगवाल्याकडून दुरुस्त करताना बघितले होते. 10वीत तिने ठरवले तिला ती वापरत असलेल्या वस्तूचे सगळे ज्ञान असावे, म्हणून तिने इंजिनियर होण्याचे ठरवले. मेकॅनिकलला मुली नसतात हे माहीत असूनही तिने तीच ब्रांच निवडली. तिचे लक्ष नेहमी प्रात्यक्षिकाकडे असायचे. 2 वर्ष झाली, मात्र स्वतःची गाडी बंद पडली तर तिला दुरुस्त कसे करायचे हे मात्र तिला शिकवलं गेलं नाही. आपण चुकीच्या ठिकाणी आहोत हे तिला कळलं. इंजिनियर वस्तू बनवतात आणि त्या वस्तू कमी किमतीत पण अधिक चांगल्या कशा काम करतील याचा अभ्यास म्हणजे इंजिनिअरिंग. मात्र तिला फक्त दुरुस्ती शिकायची होती. आता तिचं मन देखील इकडेच रमलं. 2 वर्षांच्या काळात ती एकाही विषयात नापास झाली नाही. उलट तिला मागच्या वर्षापेक्षा अधिक मार्क्स असायचे. संध्याची आई घरातली सगळी कामे करायची. आपली राबणारी आई तिला नेहमी डोळ्यासमोर दिसायची आणि ती आईला मदतही करायची. वडिलांची लाडकी संध्या असली तरी अक्षय त्यांच्या घराचा वारसदार होता आणि म्हणून अक्षयला परदेशी शिकायला पाठवले होते. संध्या जवळच्या कॉलेजला शिकत होती. एकदा संध्याला थोडा उशीर झाला म्हणून तिच्या वर्गातल्या मुलासोबत त्याच्या गाडीवर घरी आली. नेमकं त्याच वेळी तिचे आजोबा पार्कमधून फिरून परतत होते. जुनाट विचारांच्या आजोबांना धक्का बसला. आपल्या घराचं नाव खराब होईल असा विचार करून त्यांनी पलंग धरला. त्यांना कधी नसणारा ब्लड प्रेशरचा त्रास होऊ लागला आणि संध्याच्या शेवटच्या वर्षाला असताना त्यांनी आपली इच्छा बोलून दाखवली. त्यानुसार संध्याला 6.5 लाख रुपये देऊन विकून टाकण्यात आले. वैभव नावाच्या मुलाला. वैभव नवीन विचाराचा असला तरी रीतीपोटी त्याने संध्याला आयुष्यभर सांभाळण्यासाठी 6.5 लाख रुपये हुंडा घेतला. संध्याचं लग्न झालं. घरी सगळ्या सुखसोयी होत्या. सुरुवातीला तिला हव्या असणाऱ्या गोष्टी लगेच हजर होत असत. तिला आवडतात त्याच मालिका देखील सगळे बघायचे. मात्र 8 दिवसात चित्र पालटलं. संध्याने पहिला नियम घरात अगदी तंतोतंत पाळला होता. लग्नाला महिना झाला. घरात नवरा भांडण करायचा, सासू भांडण करायची. मात्र ती न्यूटनचा दुसरा नियम वापरायची. सासूसोबत भांडताना तिला लागणारा वेळ कमी आणि शक्ती अधिक होती, तर त्यापासून तिला धोका देखील अधिक असायचा. मात्र नवऱ्यासोबत भांडण झाले की वेळ जास्त आणि शक्ती कमी वापरावी लागायची, त्यामुळे धोकाही कमीच. आयुष्यात शिक्षण कुठेही कामी येतं हे तिला कळून चुकलं होतं. लग्नाला बघता बघता 6 महिने झाले. लग्नानंतरच्या पहिल्या धोंड्याच्या महिन्यात संध्या आणि तिचा नवरा संध्याच्या घरी गेले. 2 दिवस त्यांना मुक्कामी राहायचे होते. धोंड्यात जावयाला सोने करून देण्याची रीत असते सासूरवाडीत. सासूरवाडीत वैभवला कमी सोनं करून दिलं. वैभवला या गोष्टीचा राग आला. परतत असताना त्याने ही गोष्ट वारंवार संध्याला सांगितली. संध्या मात्र नेहमीप्रमाणे न्यूटनचा पहिला आणि दुसरा नियम वापरत होती. घरी आल्यानंतर संध्याच्या सासूने वैभव जवळचं सोनं बघितलं आणि नाक मुरडत, हेच कशाला घेऊन आला बाबा, असं म्हटलं. पहिलंच रागात असलेल्या निखिलने वहिनीने आणलेल्या बॅगेत आपल्याला काही आणले आहे का हे बघायला सुरुवात केली. त्याला काही मिळालं नाही म्हटल्यावर तो म्हणाला, वहिनी तुमच्या घरी काहीच नाहीये का हो? इतक्या मोठ्या घरात देखील लालची लोक राहतात या विचारात संध्या हरवली. तिला तिच्या घरच्यांचा राग येऊ लागला. लग्नात आणि हुंड्यात इतका खर्च केला, या प्रथेत सोनं थोडं अधिक दिलं असतं तर काय बिघडलं असतं, असा विचार ती करू लागली. 4 तासांचा प्रवास करून दमलेल्या संध्याने आपला मोर्चा बेडरूमकडे वळवला. कपडे बदलून आल्यानंतर
पुन्हा सासऱ्यांना चहा हवा होता. बाहेर पाऊस असल्याने निखिलला भजी तर नवऱ्याला कॉफी. ती बसत नाही तोच इतक्या सगळ्या गोष्टी तिला मागितल्यामुळे ती उठली. घरातल्या लोकांचे पोट खुश ठेवणे हे स्त्रियांचे आद्य कर्तव्य असे कोणीतरी म्हटले हे तिला आठवलं. नवऱ्याच्या मनात जागा करायची असेल तर त्याचा रस्ता त्याच्या पोटातून जातो आणि त्यासाठी मग भलेही बायकोने उपाशी राहावं. संध्या दमलेली होती तरी तिच्या वयाने तिला काम करणं कठीण नव्हतं. दूध गरम करायला ठेवून तिने भजी करायचे सामान काढून ठेवले. दूध उकळी येईपर्यंत भजीचे मिश्रण तिने कालवून सोडा घालून ठेवून दिले. कॉफी बनवून तिने नवऱ्याला दिली तर एका बाजूला चहा आणि दुसऱ्या बाजूला भजी अशी कामं ती करू लागली. वहिनी, भजी सोबत सॉस घेऊन या, निखिल बोलला. अगं, चहा करते का पुरणपोळी? सासूने दुसरा तीर सोडला. संध्या, कप घेऊन जा, वैभव बोलताच संध्या ओरडली. तुम्ही घेऊन आले तर काय होईल का? हे उत्तर सगळ्यांसाठी अनपेक्षित होतं. संध्याच्या आवाजात धार होती. निखिल भाऊ, भजी बनवत आहे. सॉस हवा असेल तर फ्रीजमध्ये आहे, घेऊन जा, तोवर सॉसचा थंडावा निघून जाईल. संध्याचा पलटवार बघून वैभव चिडला. तो काही बोलेल या पहिले संध्या बोलली. पुरणपोळी तर नाहीच, चहाच बनवतेय, पण भजी करते गरम, नंतर चहा. संध्या बाहेर आली, एका हातात ट्रेमध्ये चहा आणि दुसऱ्या हातात भजी घेऊन. कोपऱ्यात बसलेल्या संध्याच्या सासऱ्याने उठून हाताने कप घेतला. निखिल देखील सॉस घेऊन आला आणि छोट्या डिशमध्ये हाताने भजी काढून त्याने पहिले ताट वहिनीला दिले. वैभव आपला कप हातात घेऊन किचनमध्ये गेला. सासूने आपला चहा घेतला आणि संध्याच्या हातात रिमोट देत बोलली, काय ग, काय झालं तुला? संध्या मनात हसली. तिला न्यूटनचा तिसरा नियम आठवला होता. तर मंडळी, ही होती अनामिक वानखेडे लिखित कथा करावे तसे भरावे. मला वाटतं प्रत्येक नववधू न्यूटनचे हे 3 नियम स्वतःच्या आयुष्यात वापरून स्वतःचं आयुष्य सुखकर नक्कीच करू शकते. मला आशा आहे तुम्हाला ही कथा नक्कीच आवडली असेल. जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर ही कथा नक्की शेअर करा. तसंच एपिसोडच्या सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे जर तुम्हालाही नवनवीन लेख आणि कथा आमच्यापर्यंत पोहोचवायचे असतील तर रंगभूमी.com वेबसाईटला भेट द्या. तिथे आम्ही साहित्य सहवास नावाचे सदर इंट्रोड्यूस केलेलं आहे. त्यामध्ये एक फॉर्मही आहे. तो फॉर्म भरून तुम्ही तुमचं लिखाण आमच्यापर्यंत पोहोचवू शकता. तर भेटू रंगभूमी.com पॉडकास्टच्या नवीन एपिसोडमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या मंडळी. धन्यवाद.